विले पार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले। देशभर व विशेष करून महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे। जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसा प्रेमी समाजात उमटलेत। तीर्थंकर हे जगा आणि जगू द्या या संदेशांचे नायक आहेत। त्यांच्या उपदेशाने देशात शांती सहिष्णुतेचा महामार्ग प्रशस्त झाला। स्वातंत्र्य व लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या तीर्थंकरांचे मंदिर उद्ध्वस्त करून महापालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कांवर गदा आणली आहे। हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय व समर्थनीय नाही। दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सांगली जैन बोर्डिंगमध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली। या बैठकीत जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला। जैन मंदिर होतं त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनाने बांधून द्यावं, या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली। शासनाला याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। आक्रोश मोर्चा विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता सुरू होऊन कलेक्टर ऑफिस समोर मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन मान्य जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात येणार आहे। मोर्चामध्ये सर्व जैन समाजासह दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी, मूर्तिपूजक समाज सहभागी होणार आहेत। जिल्ह्यातील माननीय खासदार, आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाचे गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून द्यावं आणि या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं। पत्रकार परिषदेसाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील, चेअरमन श्री रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, श्री रोहन मेहता, श्री जतीन शहा, श्री महावीर बन्साली, श्री साहिल शहा, श्री जयेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते। हा आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केला आहे। खरं तर जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे आणि सत्य अहिंसावरती चालणारा, जगावर जगू द्या त्या धोरणावर चालणारा समाज आहे। खरं तर जैन समाजाचे 24 तीर्थंकर हे सगळे क्षत्रिय होते। असं म्हटलं तर आमचा बेस हा क्षत्रिय आहे, परंतु कुठल्याही गोष्टीचं जगा जगू द्यामध्ये सांगताना सांगितलं की जगा तुम्ही जगत असताना तुम्हाला कुठल्या अडचणी येत असतील तर त्याच्यावरती तुम्ही प्रतिकार करा, हे आम्हाला भगवान महावीरांनी सुद्धा सांगितलेलं आहे। खरं तर हे मंदिर एका ओपन पेसमध्ये असताना त्या ओपन पेसमध्ये पार्किंगचं रिझर्वेशन होतं आणि गेली 30 वर्षे हे मंदिर या ठिकाणी असताना हे अनाधिकृत मंदिर समजून त्याला पाडलं आहे। खरं तर हे जैन समाजावरती एक अन्याय झालेली आहे। हे मंदिर कुठं रस्त्यावरती होतं किंवा आणि कुठल्या भागात होतं आणि रस्त्याला अडचण करत होतं असंही काही नव्हतं, तरीही ह्या मंदिराला पाडण्याचं काम झालं। त्या सरकारमध्ये म्हणजे सरकारवरती नाव ठेवण्यापेक्षा आत्ता जे काही महापालिका आहे तिथं प्रशासक आहे, खरं तर कुठल्याच पक्षाचं सरकार नाही आणि अशा वेळेला हे मंदिर पाडण्याचं काम जे झालं ज्या पाठीमागं काही मोठं अर्थकारण झालं असावं अशीही आम्हाला शंका आहे। त्यामुळं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना केली आणि त्या महामंडळाच्या ध्येय धोरणामध्ये असं ठरलं आहे की जी काही मंदिरं असतील त्यांचं हे करणं, मंदिराला संरक्षण करणं, धर्मस्थळ जिथं जिथं आहे त्यांचं रक्षण करणं हा आमच्या त्या घटनेमध्ये नाही तर तरतूद केलेल्या असताना सुद्धा आणि हे महामंडळ स्थापन करून सुद्धा केलेलं असताना सुद्धा अशा पद्धतीची घटना घडणं हे खरोखर आम्हाला निंदनीय आहे आणि अशा पद्धतीनं होऊन त्यांचं काय अत्याचार जैन समाजावरती झाला याच्यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा या निमित्तानं काढतोय। आक्रोश मोर्चाच्या बाबतीत आम्ही सर्व इथल्या मंत्री महोदयांना, आणखी आमच्या इथल्या आमदार, खासदार यांना सुद्धा मिटिंगला येण्यासाठी आम्ही निमंत्रण केलेलं आहे आणि हा मोर्चा विश्रामबागपासून निघून कलेक्टर ऑफिसपर्यंत जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथं लोकांच्या समोर कलेक्टरला निवेदन देणार आहे आणि अशा पद्धतीचा हा मोर्चा आम्ही ह्या निमित्तानं आयोजित केला आहे। पुनश्च बांधणी करून द्यावं अशी त्यामागची हे आम्ही लवकरच आमच्या इथलं समाजात जाऊन तिथे भेट देणारच आहे आणि आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटूनही तशा संदर्भाची मागणी करणार आहे। आज अल्पसंख्याक आयोगात आज त्याची सुनावणी सुरू आहे
आज आमच्या बी सभेत एक प्रतिनिधी गेले, तिथलेही प्रतिनिधी, तिथले मंदिर ट्रस्टीचे प्रमुख आहेत आणि ते आज तिथं सुनावणी आत्ता चालू झालेली आहे. आज तिथं काय होते ते संध्याकाळपर्यंत कळलं. तर आम्ही हा आक्रोश मोर्चा सर्व समाज दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.